हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जे कोणी नवीन असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की मी वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड व्हिडिओज, काही एंटरटेनिंग व्हिडिओज, काही शॉर्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. आणि अजून जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज डे 3 आहे. सॉरी जर बॅकग्राऊंडला जास्त आवाज येत असेल, माझा आवाज येत नसेल तर मी थोडंसं साईडला होते. तर आज डे 3 आहे आणि आज आम्ही आय डोंट नो, मला अजून काही माहीत नाही आहे, कारण अजून काही ठरलेलं नाही आहे तसं आजच्या दिवशी काय फिरायचं आहे. बघूयाच आपण. तर सध्या आता चाललेलो आहोत आपण नाश्ता करायला. आम्ही नाश्ता करायला निघालेलो आहोत. आणि जर डे 1, डे 2चा व्लॉग कोणी जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर म्हणजे डे 1ला आम्ही कुठे गेलो फिरायला, डे 2ला कुठे गेलो नाही, आता डे 3ला आज कुठे जाणार आहोत हे कंटिन्यू पाहत चला तर मग स्टे ट्यून. मैसूरमध्ये सेकंड पॉईंट बघूया. चला बघूया आता काय काय खायला भेटलेलं आहे. लाईन बघितली ना तुम्ही, केवढी मोठी लाईन लागली आहे. आता पॉसिबल नाही आहे त्या लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेणं, म्हणून आम्ही बाहेरूनच हात जोडले. आणि जावा प्रज्ञेश बाय, राज बाय. आता मी आलो आहोत मैसूरच्या रेल्वे स्टेशनवरती. तर आता इथून आम्ही निघालो आहोत श्री बालाजींचं दर्शन घेण्यासाठी. आणि कालच्या उटीच्या हवामानामुळे मला थोडंसं सर्दी, गले में खराश झालेली आहे. कारण खालती वातावरण टेम्परेचर थोडंसं वेगळं होतं. आणि जसं वरती उटीला आम्ही निघालो तसं तिथे धुके आणि पाऊस वगैरे बारीक सगळं चालू झालं होतं. त्यामुळे एकदमच बॉडीच्या टेम्परेचरमध्ये वर खाली झाल्यामुळे थोडंसं सर्दी वगैरे झालेली आहे मला. एनिवे मी टॅबलेट वगैरे सगळं काही घेतलेलं आहे. तर आता आपण निघालेलो आहोत बालाजींचं दर्शन घेण्यासाठी. स्टे ट्यून. पहाटे इथे उतरल्यानंतर, म्हणजे कालच्या दिवशी, मी हे दुसऱ्या दिवशी शूट करते आहे, तिरुमलामध्ये आम्ही दर्शनासाठी इथे उतरलो. तिथून पुढे मला शूट घेणं बिलकुल पॉसिबल झालेलं नाही आहे. कारण पटकन गेल्यानंतर आवरून आम्हाला रांगेमध्ये उभं राहायचं होतं दर्शनासाठी. इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की आज जर आम्ही म्हणजे सकाळी रांगेत उभं राहिलो तर दुसऱ्या दिवशी काहीतरी आमचा नंबर येईल दुपारपर्यंत. 18 घंटे लागतात वेटिंगसाठी असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण बघूया, जर पॉसिबल असेल ठीक आहे. बट सगळ्यांचं मत होतं की नाही, आलो एवढा लांब तर दर्शनासाठी बघूया आपण ट्राय करून. आम्ही रांगेत वगैरे उभे राहिलो, बट सिरियसली पूर्णपणे चारी बाजूने ते पॅक असतं आणि आतमधून रांगेमध्ये उभं राहायचं. आणि लिटरली कंडिशन खूप खराब झाली होती. 4-5 घंटे आम्ही पूर्ण लाईनमध्ये राहिलो होतो. पण सोबत लहान मुलं असल्यामुळे त्यांना पिण्यासाठी दूध किंवा पाणी ह्याच्यासाठी खूप प्रॉब्लेम होता. ॲक्च्युली त्यांनी थोड्या पाण्यावरती पाण्याची सोय केलेली होती, पण तरीसुद्धा एवढ्या गर्दीमध्ये ते सफोकेशन वगैरे होत होतं. त्यामुळे सगळ्यांचं असं मत झालं की मधून आपण एक्झिट करायचं. आणि मग कसं तरी तिथे आम्हाला वॉचमन भेटले. तिथे इमर्जन्सी नंबर होते, त्याच्यावरती कॉल वगैरे केले. आणि वॉचमॅननी येऊन मग ते बाहेरून गेटला कुलूप लावतात. काही ठराविक अंतरावरती एक्झिटसाठी डोअर असतात आणि पण त्याला लॉक असतं बाहेरून. सो तिथे गेल्यानंतर आम्हाला एक वॉचमॅनला आवाज दिल्यानंतर त्यांनी ते गेट खोललं आणि बाहेर गेलो आम्ही. लिटरली आझाद एखादा पंछी कसं पिंजऱ्यातून सुटल्यानंतर महसूस करतो, फील होतं त्याला, त्याच पद्धतीने आम्हाला झालं होतं. कारण अशी कधी सवय नाही आहे. आणि तिकडचे म्हणजे इकडचे जे लोक आहेत त्यांची लँग्वेज तेलुगू, आम्ही त्यांना काय बोलतोय ते आम्हाला काय बोलतात काहीच समजत नव्हतं. एवढी गर्दी, प्रचंड गर्दी. आणि आमचा ग्रुप एवढा 20-22 जणांचा असल्यामुळे काही लोक पुढे गेले, काही पाठीमागे, काही मध्ये, कोणाचाच कोणाला ताळमेळ नव्हता. त्यामुळे आम्हाला बाहेर एक्झिट करावं लागलं. बट आम्हाला हातीसोबत त्यांची व्यंकटेशाची जी काही मूर्ती आहे त्याची मिरवणूक आणि ते आरती हे सगळं काही आम्हाला अटेंड करायला भेटलं, सगळं पाहायला मिळालं ते सगळं. आणि त्याचबरोबर जो इथला प्रसाद असतो लाडू फेमस, तोच देखील प्रसाद भेटला. त्याचबरोबर महाप्रसाद तो भेटला, तो प्रसाद मिळाला, त्यांची आरती भेटली, ते पाहायला मिळालं आहे सगळं.
आणि याच्यातच समाधान मानायला पाहिजे. आणि बघू नेक्स्ट टाईम कधी ना कधी तरी मंदिरामधून दर्शन मिळेलच. आणि सो आत्ता आम्ही अजून इथेच आहोत तिरुमलामध्ये. तर आता आम्ही आलो आहोत अजून एका ठिकाणी, तर तिथे आता आम्ही नाश्ता करतोय आणि शॉपिंग पण आहे, तर थोडीफार आपण शॉपिंग करतो. नाश्ता करायचं ठरलंय, आधी नाश्ता करतो आणि मग बाकीची काही खरेदी असेल ती. आधी फोटो वा मग पिठोबा. अरे यार हॉर्नचा एवढा आवाज करायला लागला. ओके, तर नाश्ता करून झालेला आहे आणि थोडीशी शॉपिंग देखील केलेली आहे. तर बाकीचे लोक तर बाकीचे लोक गेलेले आहेत पूर्ण आतमध्ये शॉपिंग करण्यासाठी आणि मम्मा आम्ही त्यांचा वेट करत बसलेलो आहोत. खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप भयंकर जाम आहे. आमच्या शॉपिंग किती गाड्या गेली तेवढं कमीच आहे आम्हाला. हाय कर हाय. गाडी सोडायची नाही. टाकलो हाय वाट. जोरात मग प्रज्ञेश. और ये देखो हमारी डिटेक्टिव किंजल. कुठे आलोय आपण? हे गार्डन मध्ये आलोय आम्ही. चलो. क्यूट डक्स आहेत. खूप भारी. आता मी हळूच शूट घेते, नाही तर ते इथून निघून जातील. राज इकडे बघ. ओके, तर गार्डन मध्ये जाऊन आलेलो आहोत आणि बाकीचे सगळे पाठीमागे थांबलेले आहेत अजून. मला एकही फोटो काढायला नाही भेटला, ना रील्स बनवायला भेटले, काहीच भेटलं नाही. कारण ती गाडीमध्येच थांबली होती आणि भाऊजी वगैरे दुसऱ्या साईडला गेले होते, आम्ही एका साईडला होतो. त्यामुळे राजवीर माझ्याकडेच होता, त्यामुळे त्याला बघता बघता अगदी घाम निघतो. त्यामुळे मला काहीच फोटो वगैरे काढायला भेटलेले नाही आहे. सो ओके, गाडी कुठे लागलेली आहे? ठीक आहे, मी आता फक्त गाडी कुठे काढलेली आहे. खूप कंटाळा आलेला आहे. स्टे ट्यून. आता मी फायनली पोहोचलेलो आहोत तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनवरती. हा एरोप्लेन प्लेन दिसायला लागले वरती आणि प्रदेश मला प्लेन दाखवते वरती, प्लेन बघ म्हणून. ठीक आहे, तर मग मला आता कधी एकदाच घरी जाईन असं झालंय. खूप वाईट अवस्था जेवणाची तर काही बेकार, म्हणजे एवढं ना की असं वाटतं की फायनल जेवणाला शेवटी नाव ठेवल्यासारखं. पण लिटरली खरंच अशीच अवस्था आहे. महाराष्ट्रीयन जेवण भेटेल या नावाखाली, महाराष्ट्रीयन थालीच्या नावाखाली लिटरली फसवण्यात आलेलं आहे आम्हाला, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे, एनिवे घराची आठवणी लागली आता. तर मंडळी फायनली आम्ही वापस आलो, फिलिंग सो गुड. आमची ट्रिप अशा प्रकारे खूप छान